नमस्कार मंडळी, आज आपल्या किचनमध्ये बनलेला आहे चना गार्लिक। तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर असं चांगलं सुंगलं करून खायलाच पाहिजे, हो की नाही? चला तर बनवूया मग। 1 तासासाठी कुकरमध्ये बघा मी चणे भिजवून ठेवले होते, काबुली चणे, ते बॉईल करून घेतलेले आहेत। हे 4-5 शिट्ट्यामध्ये छानपैकी बॉईल झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर हे जे चणे आहेत आता आपल्याला एका चाळणीवरती त्याचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे। चाळणीवरती आता मी हे चणे काढून घेतलेले आहेत। त्याच चण्यावरती आपल्याला आता 2 चमचे बेसनाचं पीठ टाकायचं आहे। त्यानंतर 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ त्याच चण्यावरती टाकून घेणार आहे। तांदळाच्या पिठाने हे जे चना आहे खूप छानपैकी कुरकुरीत असे बनतात। ह्यामध्येच 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरीची ही पेस्ट आहे ती टाकलेली आहे। इथे 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ह्यामध्ये ॲड करू शकतात। मी इथे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, किचन किंग मसाला टाकलेला आहे, थोडासा मॅगी मसाला चिमूटभर इथे टाकून घेतलेला आहे। आणि बॉईल करताना मी आधीच चण्यामध्ये भरपूर सारं मीठ टाकलं होतं, तर त्याप्रमाणेच मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे। तर चणे जेव्हा तुम्ही बॉईल कराल त्यावेळेस बऱ्यापैकी मीठ त्यामध्ये टाका, म्हणजे चण्यामध्ये ते मीठ खूप छानपैकी मुरतं। आता हे जे सर्व मसाले आहे ह्या चण्याला छानपैकी कोटिंग करून घ्यायचं आहे। आता हे जे पाणी आपण जे गाळून घेतलं होतं त्याच पाण्याचा थोडासा शिडकाव ह्या चण्यावरती करायचा आहे। थोडं पाणी ह्यामध्ये शिंपडून टाकायचं आहे आणि चण्याला छानपैकी कोटिंग हे बसलं पाहिजे त्या सर्व पिठांचं। आता हे कोटिंग छान झालेलं आहे। तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे, हाय टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला फ्राय करायचे आहेत। लसणीच्या काही पाकळ्या अख्ख्याच अशा घ्यायच्या आहेत आणि ह्या थोड्याशा अशा फोडून घ्यायच्या आहेत। दगडाने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही ह्या अशा फोडून घेऊ शकता। आता बघा हे जे तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे, हे तुम्हाला हाय टू मीडियम फ्लेम वरतीच हे चणे फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडे करून ह्याच्यामध्ये चणे मी सोडून घेत आहेत। फोकच्या साहाय्याने हे वेगवेगळे होतात, तुम्ही टाकून घेऊ शकता त्या तेलामध्ये आणि फोकच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे ढवळायचे आणि ते पटकन असे वेगळे त्या तेलामध्ये होतात। हाय टू मीडियम फ्लेम वरती कुरकुरीत असे फ्राय होऊन निघतात। लसणीच्या पाकळ्या त्यामध्येच मी टाकून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या चण्याबरोबरच फ्राय होऊन छान पैकी त्या लसूण होतात। आता तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही लसूण स्किप केला तरी चालेल, नुसते चणे ह्यामध्ये फ्राय करून घेऊ शकतात। आता हे चना गार्लिक आपलं रेडी आहे। हे तुम्ही प्लेटमध्ये आता मी ते छानपैकी सर्व करून घेणार आहे। त्यामध्ये वरतून पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करून तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकता। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, भजी वगैरे तर आपण करतच असतो। अशा प्रकारे चना गार्लिक तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। कसं झालं आहे केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा। आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।